आमचा वलभगावचा महेश दादा थर्ड अंपायर आय फॅक्टर बीमार चेक केलं जाईल। या ठिकाणी पाहतोय आपण चेंडू अगदी कमरेच्या वर होता की खाली हेच मात्र पाहिलं जाईल। संकेतच्या बॅट मधून त्याच्यावरती चौकार मिळालाय। नो बॉल यस नो +4 5। यावेळेस फ्रीडचा बॉल होता फायदा उठू शकले नाही। अतिशय चांगला चेंडू फेकला जातोय सुनील टांडेल काय गोलंदाजी आहे। एका चौकाराचा अपवाद वगळला तर चांगली गोलंदाजी केली अद्यापर्यंत। एक स्पिन आक्रमण यावेळेस अगदी चेंडू बॅटच्या रडारामध्ये आलाय फेकून दिलाय त्याला लॉंग ऑनच्या वरून षटकार। अगोदर चौकार होता 2 चेंडू अगोदर आणि त्यानंतर षटकार। पुन्हा एकदा यावेळी चेंडू पाहतोय खाली पडल्यानंतर टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय। सबमरीन डिलिव्हरी पहा मिळतोय। पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय जेथे उसाटणे टीम बॅटिंग करत असताना 12 धावा बनवल्यात विदाउट लॉस। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। 3 षटकांचा सामना आहे लक्षात ठेवा जास्त वेळ करू नका। दोन्ही टीम्सला विनंती असेल खास करून चॅलेंजर बेलवली संघ आपण लगेचच फिल्डिंग सजवायचे। ओल्ड इज गोल्ड त्याचबरोबर रेग्युलर मधून पाहतोय आपण उसाटणे टीम सलामीची जोडी मैदानामध्ये संकेतने बनवल्यात 3 चेंडूवरती 1 आणि सागरने 4 चेंडूवरती धाव संख्येचा योगदान दिलाय। दुसरं षटक बेवली संघाच्या बाजूने पहा मिळतं आपल्याला। गोलंदाज सुरेश पाटीलला पाहतोय उर्फ बाळू या गोलंदाजी मार्क वरती आला। आता मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं पाहायला मिळेल। अगोदर पाहिलं दोन्ही क्षेत्ररक्षक तळे सर्कलच्या बाहेर होते मात्र आता तसं चित्र नाही आहे त्याच्या ओळ चित्र पाहायला मिळतो आपण। तर बा मागचा जो सामना झाला सामना होता तो बामण डोंगरी आणि रेडगर यांच्यामध्ये जो मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा होता 8 मध्ये 24 बनवल्या तकदीर पाटील ठरला होता सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। आम्ही तो पुरस्कार देणार आहोत। पूल केलाय आणि पूल ठरलाय सक्सेसफुल। सागरच्या बॅट मधून पहिला षटकार कधीपासून सागर एका खराब चेंडूच्या प्रतीक्षेत होता जागेवरती थांबले पोच घेतली आणि त्याच्यानंतर मिड विकेटच्या वरून हा षटकार पुन्हा एकदा क्रॉस द लाईनने खेळायचा होता अगदी स्टंपच्या बाहेर निघाले होते। गोलंदाजाने रीड ओळखलं आणि मात्र अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू फेकला। डॉट येत असताना पहा मिळतं आपल्याला अगोदर षटकार आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल। गोलंदाज सुरेश पाटील दुसरं षटक यावेळेस फटका चांगला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार चौकार। बॉलवरती षटकार डॉट आणि आता चौकार। एकूण 3 चेंडू 10 धावा पहा मिळतात। पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला एकेरी धावेसाठी दुसरीचा कॉल आहे संकेतला मात्र
पाहावं लागेल या ठिकाणी डायरेक्ट इट झाला आणि पुन्हा एकदा थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय रवी पाटील सरांनी. त्यामुळे आता पाहिलं जाईल पीडीसीच्या माध्यमातून. अत्यंत चांगला वर्क कॅमेरामॅन क्लिअरिटी. तर क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायचे बघा. जानमान क्रिकेट संघ वल्लभ यांनी सूचित केलेलं आहे सामना स्पर्धा परफेक्टली 2 वाजता इथे आम्ही बंद करणार आहोत. मग तुम्हाला नम्र विनंती आहे कारण प्रत्येक सामना आम्ही 3 षटकांचाच खेळवणार आहोत, परंतु तुम्हाला लगेचच क्षेत्ररक्षण रचना करून घेणं गरजेचं आहे. नॉट आउट. छाबेला स्टंपला बॉल लागला त्यावेळेस बॅट मात्र अगदी आतमध्ये आली होती. संकेत पाटीलला पाहतोय पण नॉन स्ट्रायकिंगला धावत असताना अतिशय चपळाईने या 2 धावा पूर्ण केल्या. सागर स्ट्राईकवरती पहा मिळतोय जो 6 मध्ये 16 या धावसंख्येवरती खेळ. चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. बिग शॉट खेळायचा प्रयत्न, फटका चांगला आहे, अगदी फिल्डर होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर जायला पाहायला मिळतोय. बिग हिट. बाबा 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 घुमाय आल्या त्या 12 दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 19 जाबा आल्या आणि आता शेवटचा अंतिम षटक गोलंदाज सोपान पाटीलला पाहतोय आपण. अद्याप एकही गडी बाद झाला नाहीये. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फिल्डिंग प्लेसमेंट सजवत असताना चॅलेंजर बेलवली संघ आपल्याला पाहा मिळतो मैदानामध्ये. एसटीच्या मागे मात्र एसटी रक्षक टपून बसलाय की कधी एखादा ब्रेक थ्रू मिळतोय, कधी विकेट मिळेल या हेतूने यावेळेस पाहतोय आपण अगदी स्टंपच्या वरून चेंडू डॉट जात असताना पहा मिळाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 31 धावसंख्या बनवली गेली आहे. 2 ओव्हरमध्ये शेवटचे 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सागर पाटीलला पाहतोय स्ट्राईकवरती. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा डीप मिड विकेट क्लिअर करत असताना यूज अँड मॅक्सिमम. क्रिकेट विथ म्युझिक दुहेरी संगम देत असताना आमचे डीजे रॉक. पुन्हा एकदा मोठा पडका खेळायचा होता मात्र नाही आहे. बॅटवरती व्यवस्थित कनेक्टिंग झाला नाही आहे. पहिली धाव पूर्ण, दुसरीचा कॉल, थ्रो खराब आणि त्याच्यावरती 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. एकूण धावसंख्या पाहिली तर 39 ही धावसंख्या. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पर्याप्त आहे. सहामीची जोडी खेळत असताना पाहतोय एकीकडे संकेतने पहिल्या मॅचमध्ये जसं काम केलं होतं सिंगल डबल, जास्त स्ट्राईक रोटेटला केलं आणि जास्त सागरकडे स्ट्राईक आली. आत्ता सुद्धा तोच प्रयत्न त्याचा राहिलाय कारण सागरने 11 मध्ये 31 बनवल्यात. फटका चांगला आहे, जास्त उंची आहे, मात्र जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर प्राप्त होतंय आणि आणखीन एक षटकार पाया मिळतोय सागर पाटीलच्या बॅटमधून. आजच्या रात्रीमध्ये जर पाहिलं तर सागरची एक विस्फोटक इनिंग. प्रत्येक मॅचमध्ये मात्र त्याचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. सर्वात जास्त त्याच्या संघाच्या वतीने धावा बनवण्यामध्ये अतिशय चांगला खेळ केला.
एकंदरीत गोलंदाजी सुद्धा त्याची ठीकठाक राहिली आहे. मात्र बॅटिंग लाईनअप मध्ये ना मागचे 2 सामने त्यांनी जिंकून दिले आपल्या टीमला. धावा चेस करत असताना मात्र आता पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा फटका शानदार आहे. एकही धाव, दुसरीचा प्रयत्न केलाय, कॉल दिला, यस नो आणि अखेरकार रनआउटची विकेट मिळाली आहे. सागर पाटीलला मात्र बाद व्हावं लागतंय. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या पाहिली तर आता 46 धावा. चला लवकर फिल्डिंग लावा. फलंदाज मैदानामध्ये जात असताना पाहा मिळतं आपल्याला अनिकेत ढोपरी. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि एकूण 46 ही धावसंख्या पाहा मिळतं आपल्याला. या षटकात सुद्धा तब्बल 5 मध्ये 15 धावा आल्या. त्याच्यामध्ये 2 षटकार पाहायला मिळाले सागरच्या बॅटमधून. शेवटचा अंतिम चेंडू सेमीफायनलचा मॅच जो जिंकेल तो मात्र बामणडोंगरी टीमशी सामना खेळ. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन पहा मिळतो. शेवटचा बॉल आहे. चला सामना सुरू करा प्लीज. शेवटचा अंतिम चेंडू पहा मिळतो आपल्याला अनिकेतसाठी. बिग हिट करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक अगदी थ्रो करतील मात्र तोपर्यंत एकच धाव मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद झालेत आणि 3 षटकामध्ये धावसंख्या 47. 48चं लक्ष ठेवलंय ते मात्र चॅलेंजर बेलवली टीम समोर. यादव जी या पर पूरी बिल्कुल प्रकाश खाड़ेकर ने कॉल किया. एक कॉल के ऊपर बिल्कुल वो आए हैं यहाँ पर. यादव जी इसे कहते हैं प्रेम. और अक्सर खाड़ेकर कहा जाता है महेश पाटिल कि प्रेम परिचय को पहचान बना देता है, वीरानों को गुलिस्तान बना देता है. मैं आप जी की कहता हूं यादव जी, गहरों की नहीं, प्रेम इंसान को भगवान बना देता है. चला उसडणे टीम जास्त वेळ नका करू प्लीज. आता लगेच मैदानाचा ताबा घ्या गडगे सर. तर उसडणे बघा स्वतःचे ओमकार शेट्टी तुम्हाला सांगतात मैदानामध्ये दाखल व्हा. मैदानामध्ये दाखल. लगेच 2ला आम्ही स्पर्धा परफेक्टली बंद करणार आहोत आणि 15 मिनिटात तुमचा खेळ संपला पाहिजे. टाइम बघा इथे सिग्नल सुद्धा दिलं जाईल. चहा व्यवस्था सर्वांची बघा. समालोचन कक्ष असेल मान्यवरांची. यादव जीवनशेठ पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि महेश पाटील बघा बेलवली दोन्ही व्यक्तिमत्वांना आमचे जय हनुमान क्रिकेट संघाचे आमचे ऑर्गनायझर कमिटी प्रतिनिधी महेश पाटील वल्लभ तुम्हाला इन्व्हाइट करतात यावं आपण. बेलवली क्रिकेट संघाचे ते खास समर्थक आहेत. तर बघा मैदानामध्ये लगेच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्या. पंच जावेद फरीद सर, सुनील पाटील सर, रवी आहेत आमचे. रविदादा सूचना द्या त्यांना. आर्यन हेमंत पाटील आमचे मॅच रेफरी बघा मैदानामध्ये दाखल होतात. हेमंतदादा पाटील यांचे सुपुत्र वैद्यकीय सेवा त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेली आहे आणि हेमंतदादा यांच्याची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली. तर या मुलाला मला बोलतो डॉक्टर बनवायचे. म्हणजे चांगली गोष्ट आहे खऱ्या अर्थाने. चांगलं आहे ना फ्युचर. बघा जास्त उशीर झालाय. लगेचच क्षेत्ररक्षण रचना करून घ्या. नरेश
बघा एवढ्याला सामना संपायला पाहिजे होता, लय उशीर. बघा नाराज झालेले आहेत आमचे आयोजक स्वतः अंकुश पालीत सुद्धा आम्हाला ते सूचित करतात, जास्त उशीर करू नका मित्रांनो, या सामन्याला उशीर झाला आपल्याला. नरेंद्रदादा पाटील बेलवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि संघनायक सुद्धा आहेत, 40+ चे संघनायक आहेत. बघा खेळ स्टार्ट होईल त्या क्षेत्ररक्षण रचना उसाटणे. आपण रेग्युलर टीम आहे तुमची, तुम्ही तरी स्पीडली क्षेत्ररक्षण रचना करा. आणि 40+ मधलं थोडस बोलूया आपण ओमकार शेट्टी यांच्याकडे. जो सकाळी उठल्यानंतर पाण्यानं अंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलतो, जो घामानं अंघोळ करतो तो इतिहास घडवतो. ओल्ड इज गोल्ड. 18 बॉल 48 करायच्या टीम बेलवलीला. समोर उसाटणे, युवा जोश, युवा पर्व. मात्र क्रिकेटच्या आम्हा 20-25च्या कारकिर्दीवरती आम्हाला देखील तितकाच गर्व. पहिल्याच बॉलवरती संघर्षमय चौकार आलाय फलंदाज नरेश पाटीलच्या बॅटमधनं. बामण डोंगरी फायनल मध्ये इंटर झाली आहे. या मॅच मधला विनर बामण डोंगरी सोबत फायनल खेळेल. चेंज ऑफ पेस कमी गतीनं टाकला, मागचा वेगवान होता तर हा स्लोवर वन आणि तो असरदार देखील राहिला. विकेट त्याच्यावरती मिळतीये, बाद होतो फलंदाज पहिला आणि एक लेजंड खेळाडू नरेश पाटील मैदानातून बाहेर जातात आणि विकेट जाती. या ठिकाणी आपण पाहताय क्लीन बोल्ड. पहिल्या बॉलवरती 4, दुसऱ्या बॉलवरती आली विकेट. टार्गेट 18 बॉल 48 रन्स. लक्ष जरूर मैदानावरती मोठं. 40+ ची मॅच आणि 40+ ची टीम मैदानावरती चर्चेचा विषय. बॅटिंग करताना रन्स आल्या सागरच्या बॅटमधनं 35, संकेतनं बनवल्या 10 आणि या मॅच मध्ये एक मोठं लक्ष मैदानावरती सेट केलं. आडव्या बॅटनं खेचायचा होता, बॅटची आतली कडा. एकच सांगेल मैदानावरती टीम चॅलेंजर बेलवलीला तुमच्या नावामध्ये चॅलेंजर आहे. चॅलेंजर समोर 48. काय फरक पडताय, हारताय जिंकताय, लढाई अशी करा मैदानावरती का आज उसाटणे गाव देखील म्हणेल चॅलेंजर बेलवलीचे जुने खेळाडू एकेकाळचे राजे असतील, कारण आज मैदानावरती त्यांनी आपल्याला देखील घाम फोडला. नॉट आउट. 1 रन ऍड केली जाईल. एका धावेनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धाव फलकावरती आहे 5. उसाटणे टीम प्लीज स्पीडअप करा, फास्ट खेळा, कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. फोल्डिंग एक लॉंग ऑफ समोर ऑन साइडला एक मिड विकेट लेफ्टी बॅटर मैदानावरती बॅटिंग करतोय. ॲडम गिलक्रिस्ट, सौरभ गांगुली, ब्रॅन लारा ज्याच्या नावावरती टेस्ट क्रिकेटमध्ये आजही रेकॉर्ड आहे. एका इनिंग मध्ये 400 रनचा इथे विकेट मिळेल गोलंदाज विशाल पाटीलला आणि फलंदाज बाद होतोय. धक्का लागलाय चॅलेंजर बेलवली क्रिकेट संघाला. मैदानावरती दुसरा यूपी वाल्यांची नाही. यूपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची ही राजधानी हाय. आगरी कोयांची नवी मुंबई हाय मराठी मोळ्यांची. नसेल भगवा शिरावर तर बसेल पर का उरावर आपण नेहमीच म्हणतो. आणि शिवछत्रपतींच्या विचारांवरती भारतीय जनता पार्टी सातत्यानं काम करत असतं. आणि त्याच भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांत दादा ठाकूर त्यांच्या कार्याची दखल घेत
क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आहे। यानंतर आयोजक म्हणून नावं काय असायला हवी, त्या आयोजनाचा दर्जा काय असायला हवा, आज पूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताला ती गोष्ट शिकवली। अंकुशराम पाटील, एक यंग अँड डॅशिंग ऑर्गनायझर, स्वामीराम पाटील, बाळाराम बामा पाटील, केशवजी टेंबे, क्रिकेट जगतातील पुरस्कारच्या यादीतील एक भरपूर मोठं नाव प्रकाशजी खाडेकर, अरुण राम पाटील, युवराज पाटील, सूरज खाडेकर, ओमकार रॉय, जयराज पाटील, रोहित खाडेकर, संदेश श्रीपत पाटील, राहुल पाटील, किरण पाटील आणि अभिजित पाटील या सगळ्यांच्या स्वप्नांना साकार झालेली स्पर्धा तुम्ही अनुभवताय आज अंतिम रात्रीमध्ये। यानंतरची मॅच तुम्हाला सांगेल चॅम्पियन कोण। स्कोर 5-12 बॉल करायचे अजून, जिंकण्यासाठी रन्स 43। वाटेला रस्ते थोडा वेळ जास्त जातोय, प्लीज फास्ट खेळा टीम उसाटणे। आयुष्यामध्ये अडचणी अनेक येतील, अगदी अनेक साऱ्या अडचणींवरती मात करत जीवन जगण्याची कला जशी तुम्हाला अवगत करावी लागते, कारण आयुष्यामध्ये कॉपी पेस्ट तुम्हाला करता येत नाही, कारण प्रत्येक दिवस आहे ना तुमच्यासाठी एक न्यू टेस्ट, एक न्यू क्वेश्चन पेपर असतो आणि न सुटताना न उलगडणारं कोड म्हणजे आयुष्य। आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडताय का वेडानो, लढण्यास शाना। ऑन साईडला फटका मिड विकेटला चालला, क्षेत्ररक्षक उपस्थित, बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतो षटकार। आपण चर्चा करत होतो आयुष्याच्या वळणावरती लढाई करायची आहे आणि आपण म्हणत होतो की आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोस का वेड्या, लढण्यास शाना। काट्याती फुलांची झुलती कमान, उचलून घ्यावं ते दुनिया दुकान, जगणं निरर्थक म्हणतो तो इथे बैमान, कारण सुखासाठी इथेच हसावं लागतं, इथेच रडावं लागतं, उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं। स्टे ट्यून, या मॅच मध्ये संघर्ष नक्की करते टीम। षटकार आलाय, तदनंतर व्हाईट बॉल आलाय, रन्स 12, अजून बनवायचे 36, बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 11। 20-25 वर्ष तुम्ही गाजवलेलं क्रिकेट आज एका मॅच मध्ये ते सगळं जागं आणि जिवंत करायचंय। चॅलेंजर बेलवलीला फटका उंच गेलाय, लांब नाही, डाऊन दी बॉल फील्ड, कॅच ड्रॉप, झेल सोडलाय। जितेश मडवीला विकेट मिळता मिळता राहून गेली आहे। धावफलक 1 ने पुढे जाईल। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते, पुढे जात असताना 14 धावा। कुणाचा मोबाईल हरवला असेल तर एकदा चेक करा, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्याकडे जमा आहे, ओळख पटून आपल्याला घेऊन जायचं आहे। अंपायरचा इशारा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जाईल। टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14, 14 रन्स, विकेट्स गेले 2, व्हाईट बॉल आला। त्यानंतर ऑन साइडला तडाखा, फटका चालला इन फ्रंट ऑफ दी सेंटर, बाउंड्री लाईनच्या बाहेर। जितेश मडवीला सांगत असताना लाखों अरमान को जलाकर हमने भी क्रिकेट का शौक पाला है, कोई पूछे आके बेलवली में तो बता देना, यहाँ का 40+ का हर एक खिलाड़ी बस बल्लेबाजी का चैलेंजर बेलवली नाम का दीवाना है। फाइट करती है टीम, ग्रेट ग्रेट बॅटिंग, इम्प्रेस करत असताना ज्यावेळी वयाच्या 40 नंतर तुमच्या समोर 20, 21, 22 वर्षाचे तेज तर्रार गोलंदाज येतात, म्हणजे हे असं झालं ज्यावेळी सचिनची कारकीर्द सुरू झाली त्याच्या समोर वसीम अक्रम यावा, शोएब अख्तर, ब्रेटली यांसारखे तेज तर्रार बॉलर्स यावे, बट इथे मैदानावरती लेजंडच्या समोर एक युवा जोश आणि त्यांना देखील घाम या लेजेंड्सनं फोडावा। म्हटलं जातं ना, जंगल में कभी चुनाव नहीं होता, शेर अपनी ताकत से राजा कहलाया जाता है। सुरेश पाटील 4 बॉल 13, अजून त्यामध्ये काही रन्स ऍड होतील। मिड विकेटला बॉल चालला डीप मध्ये, एक सिंगल मिळती आहे, एका सिंगल नंतर स्कोर पुढे फ्लाय झालाय। धावफलकावरती धावा आहेत मैदानावरती, इथनं आपण पाहताय 2-0-20, 8 बॉल 28 ची गरज आहे। असंच काही चित्र आपण पाहिलं T20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध भारताला
अगदी त्या रन्स बनवायच्या होत्या. विराट कोहलीनं मारलेले षटकार आणि त्यानंतर ODI T20 टेस्ट क्रिकेटमध्ये 3 चेस ऑलवेज चर्चेत राहिले. सगळ्यात आधी ज्यावेळी 1983चं विश्वचषक भारतानं जिंकलं, अंघोळ करता करता कपिल देव जोपर्यंत बाहेर यावा भारताच्या 5 विकेट्स गेल्या, त्यांनी येऊन बनवले 175. त्यानंतर मात्र आपण पाहिलं बन स्टोकचं चेस टेस्ट क्रिकेटमध्ये. ODI क्रिकेटमध्ये मॅक्सवेलनं अफगाणिस्तानच्या विरुद्ध द्विशतक लगावलं आणि T20 क्रिकेटमध्ये विराट कोहली चेस मास्टरनं. आणि दिवाळीला ज्यावेळी असं वाटलं की फटाके आज पाक मुलकाला फोडणार, त्यावेळी पाकिस्तानला टिव्या फोडण्यास भाग करणारी बॅटिंग विराट कोहलीनं केली आणि भारतीय 130 करोड जनतेला त्यानं दिला विजयाचा आनंद. हे क्रिकेट आहे जे गेम ऑफ इमोशन तुमच्या भावनांसोबत जोडलेलं असतं आणि आज त्या भावना प्रत्येकाच्या जोडल्यात. चॅम्पियन बनेल कोण, अजिंक्यपद कुणाच्या नावावरती, चॅलेंजर बेलवली, टीम राज 11 वेलकम उसाटणे की टीम कडव 11 मैत्री स्पोर्ट्स जीवदानी बामण डोंगरी. कवसला बॉल, सीमारेषा बाहेर 4 आणि या चौकारानं षटकं संपली आहेत. मैदानावरती 2, स्कोर कार्डवरती धावा 25, बॉल बाकी 6, रन बाकी 23. बीमरसाठी DRS म्हणजे अजून काही काळ वाट पाहावी लागेल. समीकरण कदाचित चेंज होऊ शकतं. कम ऑन डीजे. नो बॉल. चलो कहाणी में और एक ट्विस्ट. आता बनतील 26, बाकी राहतील 6 बॉल मध्ये. ज्या आपण चर्चा करत होतो 23शी, तिथे 7 बॉल मध्ये 22. नवं वर्ष उद्यापासून सुरू होईल. अगदी प्रत्येकाला वाटतं नवीन वर्षामध्ये काहीतरी नवं मिळावं. आयुष्यामध्ये प्रत्येकानं स्वतःला इतकंच सांगा, हरवलेला मित्र शोधा, कारण मित्र वनव्यामध्ये ऑलवेज गारव्यासारखा. आणि ज्याच्याकडे मित्र सर्वाधिक जास्त आहेत, हजारोंच्या गर्दीमध्ये एक मित्र फक्त या नव्या वर्षामध्ये असा कमवा जो तुमच्या समोर उभा राहून ठणकावून म्हणेल ओ मेरा दोस्त. क्योंकि दोस्ती भी एक अजीब रिश्ता है और जो निभाए वह फरिश्ता है. बॉल चालला मिड विकेटला, फ्री हिट आहे, विसरलेत, उसाटले पण, चॅलेंजर बेलवली पण. रनआउटच्या स्वरूपात बॅटर होतील बाद आणि समीकरण 6 बॉल 22 रनची गरज. उद्यापासून नवं वर्ष खऱ्या अर्थानं सुरू होईल इंग्रजी कॅलेंडरनुसार. कारण 31 साजरी करायला प्रत्येकाला आवडते. क्रिसमसमध्ये येणारा सांता क्लॉज अलीकडच्या काळात प्रत्येकाला आवडतो, बट एकेकाळचा धर्म आणि संस्कृती जपणारा वासुदेव दारावरती आला की आजवर आपल्यामध्ये तितकी दानशूर वृत्ती काका नाही आहे की आपण त्याला काही दान करू शकतो. जे खोटे खोटे गिफ्ट्स तुमच्यापर्यंत येतील. अलीकडच्या काळात जनरेशन बदलतं, ट्रेंड आवडतो. त्या दिवशी ज्यावेळी क्रिसमस सुरू झालं, आय थिंक 25 तारखेला, घरातनं निघालो, सहज कॉमेंट्रीला चालू होतो, एक शाळा बघितली, सगळे मराठी स्टुडंट होते, प्रत्येकाच्या डोक्यावरती क्रिसमसची कॅप होती. त्या शाळेमध्ये ज्या ज्या आईबापांनी मुलाला क्रिसमस सांता क्लॉज बनवून पाठवलं ना, 19 फेब्रुवारीला तुम्ही देखील तोच हट्ट करा की प्रत्येक मुलगा तुमचाच नाही, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, तो छत्रपती शिवाजी महाराज बनून शाळेत यायला हवा. तर त्या मुलांना शाळेत ठेवा. अन्यथा पुढच्या वर्षी दुसरी मराठी शाळा, जिल्हा परिषद, जी जर तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये ऑफिसर बनवू शकते, तर तीच जिल्हा परिषद शाळा तुमच्या मुलांना पण बनवू शकते, तीच शिकवण देत. कारण अलीकडच्या काळात अनेक जिल्हा परिषद शाळा आपण बघतो बंद होत चालत. याचं कारण काय?
ज्या इंग्लिश मीडियममध्ये ग्लोबल स्कूलला 1 लाख 2 लाख फी भरण्यासाठी आपल्याला ज्या शिक्षकांनी कॅपेबल बनवलं, आपण त्या शिक्षकांवरती डाऊट घेतो की इथे माझा मुलगा काय शिकेल. काळ बदलतो, वेळ बदलतो, ट्रेंड बदलतो. इंग्रजी सध्या प्रत्येकाला आवडते, बट त्या इंग्रजी भाषेला अगदी आत्मसात करताना हे विसरू नका कधीच आयुष्यात की तीच मुलं नंतर वृद्धाश्रमामध्ये तुम्हाला पाठवतील का की घरामध्ये सांभाळ करतील. चर्चा भरपूर सारी रंगेली. ह्या सगळ्यात एक सॉन्ग ऐकू आणि ऐकूयात एक संगीत DJ सूरजकडनं. कौतुक करावं लागेल. अतिशय चांगल्या प्रकारे ते माहिती दिली आपण खऱ्या अर्थाने. खूपच छान. आयुष्यामध्ये मुलांना 2 गोष्टी शिकवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमचा इतिहास जाणला, तुम्ही त्यांचं भविष्य विसरू नका. पहिल्या बॉलवरती विकेट, सेकंड बॉल डॉट, बट लेग बायची एक सिंगल कंप्लीट होईल. धावफलक 27 वरती आहे. 4 बॉल बाकी आहेत, 21 करायचे आहेत. 4 बॉलमध्ये 3 षटकार 1 चौकार मारायचा आहे. चॅलेंजर बेलवलीला, तर दुसऱ्या बाजूला सागर विकेटच्या शोधात निघालाय. त्याला माहिती आहे या स्पर्धेमध्ये जितक्या विकेट्स आपण कॅरी करू आपली टीम पुढे जाईल, इंडिव्हिज्युअल तर पुढे जाईल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट एक ड्रीम बाईक कदाचित वाट पाहतीये सागर पाटीलची. अजून भरपूर सारे खेळाडू त्या रेसमध्ये. टीम नेरे अगदी त्या सोबतीनं आपण पाहिलं. जीवदानी बामणडोंगरीच्या प्लेयर्सला, अजून अनेक साऱ्या टीम्स आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत. बट काय आयोजन राहिलं. आमदार चषकाचा सलाम आहे तुमच्या सगळ्या कर्तृत्वाला, नेतृत्वाला. आणि क्रिकेटसाठी पोषक स्पर्धा म्हणजे काय तर वल्लभ गावाची मिनी वानखेडे मैदानावरती रंगणारी आमदार चषकाची ही वल्लभ गावाची अभिमानाची स्पर्धा. बाडनपाड मध्ये होता. फक्त एक सिंगल मेल औपचारिकता मॅच मध्ये बाकी आहे. चला टीम जीवदानी बामणडोंगरी, कडव अँड मैत्री स्पोर्ट्स आपण सज्ज राहायचंय. या मॅचची विनर आता थोड्याच वेळात आपल्याला मैदानावरती सापडेल आणि काही क्षणात मैदानावरती रंगेल सामना मेगा फायनलचा, ज्यासाठी केला होता ठहास तो ठहास गोड व्हावा. याच देही याची डोळा. मेगा फायनलचा अंतिम सोहळा थोड्याच वेळात आपल्या भेटीसाठी येतोय. जावेद फरीद सर, रवी पाटील सर, सुनील पाटील सर या सर्वांनी केलेली अंपायरिंग ती लाजवाब राहिली. आणि एकाच घरातील 2 बंधुराज क्रिकेट स्पर्धेमध्ये योगदान देताना आपल्याला दिसले. अर्थात संदीपजी पाटील सर, सुनीलजी पाटील सर. पाटील परिवार आणि क्रिकेट त्यांचं एक अतूट नातं. एकानं समालोचक बनवलं, एकानं अंपास बनवलं. आणि रायगडचा मिस्टर 360 ओमका पाटील असेल, विकी पाटील असेल, ते देखील याच मोरबी गावांना दिलेत. अपील अपील अपील, यस, फिंगर अप, फलंदाज बाद. सेलिब्रेशन सुरू झालाय. अनिकेत हळू, अन्यथा सागरचा पापड होईल. जिंकली मॅच टीम उसाटणे 19 धावेनं. वेलकम उसाटणे, वेलकम इन फायनल. आणि फाईट करेल टीम मैत्री स्पोर्ट्स कडव, जीवदानी बामणडोंगरी. स्टे ट्यून. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे जाऊयात. सामनावीराचा पुरस्कार मैदानावरती मिळणार आहे सागर पाटीलला. विथ द बॅट 35, विथ द बॉल 2 विकेट्स त्याच्या माध्यमातून आले सागर पाटील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामन्याला प्रत्यक्ष ज्यावेळी सुरुवात त्यावेळी रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील हिंदी या मातृभाषेतनं अनेक प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा आवाज संदीपजी पाटील सरांचा. तत्पूर्वी जाऊया सध्या आपण आवाज चिंद्रणगावचा महागुरु MD गडगे सरांचा. थँक्स ओमकार शेट्टे. आताच्या लढतीमध्ये राज 11 वेलकम उसाटणे क्रिकेट संघाने विजयी ते साकारलं. अभिनंदन. अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. 40+ चॅलेंजर बेलोली नरेश पाटील, तुमच्या संघाचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. अभिनंदन. तर नाणेफेक केली जाईल या उसाटणे विभागच्या बामणडोंगरी. सामना 3 षटकांचा आहे, कारण 2 वाजता आपल्याला परफेक्टली 2ला स्पर्धा संपणार नाहीये, कारण आता पुन्हा आपल्याला इथे 1 तास जाणार आहे.